नमस्कार. मी गणेश मस्कले, ग्रँड मास्टर चेस अकॅडमीचा सचिव व प्रमुख कोच. आज आपण सेवन्थ रँक ब्लॉक हा लेसन शिकणार आहोत. सेवन्थ रँक ब्लॉक कोणकोणत्या पीसनं करता येतोय? सेवन्थ रँक ब्लॉक हा रूक अजून क्वीन न करता येतोय. त्यासाठी आपण प्रथम क्वीन घेतलाय. एका क्वीननं ज्यावेळी एक सिंगल राजा असेल ब्लॅकचा त्यावेळी चेकमेट कसं करायचं? का तर चेकमेट करण्यासाठी आपल्याला 50 चालीचं चान्स दिलेला आहे. 50 चालीमध्ये तुम्हाला व्हाईटच्या क्वीन आणि किंगनं ब्लॅकच्या राजाला चेकमेट करायचं आहे. तर जे बेसिक कोर्स घेतलेले आहेत किंवा बिगनर जे मुलं आहेत त्यांना एका क्वीननं चेकमेट करता येत नाही. त्यामुळं काय होतंय की मॅच स्टेलमेट होते किंवा ड्रॉ होते. मग तसं होऊ नये, पोरं मॅच मध्ये जिंकावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आमच्या अकॅडमी मार्फत आम्हाला तेच वाटतं की पोरं जिंकायला पाहिजेत. मग अशा वेळेला आम्ही काय केलंय की छोटासा एक लेसन आम्ही तयार केलाय, सेवन्थ रँक ब्लॉक. हा लेसन नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला पण ह्या टेक्निक जर तुम्ही इम्प्लिमेंट केला तर गेम मध्ये कमी वेळेतच राजाला तुम्ही चेकमेट करसाल किंवा कमी चालीमध्ये पण राजाला तुम्ही चेकमेट करू शकता. त्यासाठी प्रथम काय बघा, जेव्हा आपल्याला प्रथम काय बघायचं, ब्लॅकचा किंग हा 8 रँक मध्ये आहे. तर सर्वात काय म्हणलं की आपण शिकलो सेवन्थ रँक ब्लॉक. मग तुम्हाला ह्याच्यावरूनच कळलं असेल की आपण काय करणार आहे, ह्या वजिरानं किंवा ह्या क्वीननं आपण काय करणार, 7वी पट्टी रस्ता बंद करणार आहे, म्हणजे ह्याला ब्लॉक करणार आहे, जेणेकरून हा जो राजा आहे तो बाहेर यायला नाही पाहिजे. हा झाला पहिला स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपण सेव्हन्थ रँक ब्लॉक केला आणि हा जो किंग आहे तो काय झाला, आता 8 रँक मध्ये सापडलाय. त्यानंतर जो सेकंड स्टेप आहे तो आपल्याला काय करावा लागेल, हा जो किंग आहे तो स्टेप बाय स्टेप करत आपल्याला 6 रँकला घेऊन जावं लागेल. मग आता जस्ट वाईट काय खेळलाय की क्वीन C7. आता ब्लॅकची चाल आहे, ब्लॅक काय करेल, KF8. ज्या वेळेला किंग F8 गेला तर एकटा क्वीन राजाला चेकमेट करू शकत नाही. जर तुम्ही क्वीन F7 खेळला तर ही चुकीची चाल आहे. हा किंग काय करेल, सरळ त्या क्वीनला खाऊन टाकेल, कारण त्याला सपोर्टच नाही आणि ही मॅच स्टेलमेट होईल. मग असं मुलं चुकू नयेत म्हणून आपण काय केलंय की सेकंड स्टेप हा पार्ट ठेवलाय. पहिल्या पहिल्या स्टेप मध्ये काय केलंय की क्वीन C7 आणून हा रस्ता बंद केला. मग जसं तुम्ही किंग F8 केला की स्टेप काय करायचं, आपल्याला आता राजाला घेऊन जावं लागेल. म्हणजे हा कुठल्या फाईल किंवा रँक मध्ये असेल तर त्या 6 रँकला आपण जायला पाहिजे किंवा 6 फाईल मध्ये आपण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. मग तो खेळ किंग G8, आपण खेळ किंग G3, तो किंग F8 खेळला, तुम्ही किंग F4, किंग G8. मग आपण काय घेऊन जायचंय, किंग G5, किंग H8 गेला, त्यावेळी तुम्ही काय करू शकता, किंग G6. आता तो काय खेळेल, लास्ट एक मुळे किंग G8. अशा वेळेला हा जो क्वीन आहे हा दोन पद्धतीने मेट करू शकता. एक आहे क्वीन G7, इथं तुम्ही चेकमेट करू शकता कारण की ह्याला किंगचा सपोर्ट आहे, ह्याला कुठेही जायला आता जागा नाही आहे. क्वीननी काय केलंय, त्याच्या बाजूची जी जागा आहे ते कॅप्चर केलंय आणि इथून राजाला मात्र तो काय दिलाय, चेक दिलाय. त्यामुळे हा राजा काय झालाय, चेकमेट झालाय. मग दुसरा कुठला आहे पद्धत, तर क्वीन C8, तो स्टँडिंग म्हणणं पण त्याला चेकमेट करू शकतो. कारण की इथून पण हा चेक आहे, कारण हे जे 3 स्क्वेअर आहेत त्याला क्रिटिकल स्क्वेअर म्हणलं जातं, जेणेकरून ब्लॅकचा राजा पण इथे येऊ शकत नाहीये आणि व्हाईटचा राजा पण इथे जाऊ शकत नाही. म्हणजे तिन्ही रस्ते हे बंद झाले ब्लॅकला, त्यामुळे हा एक चेकमेट झालेला आहे. आता हे जी पद्धत आहे नक्कीच तुम्हाला समजली असेल, मी अशी आशा करतो. आणि ह्या पद्धतीने मुलांचा आपण सराव करून घ्यायचा आहे. त्याच्याला अजून एक आपण उदाहरण बघणार आहोत, तेव्हा ते मला व्यवस्थित समजावा. आता आपण हा दुसरा उदाहरण बघणार आहोत. जर तुम्ही आता इथं बघितला तर क्वीनने आपण शिकलं की सेवन्थ रँक ब्लॉक करायचा. मग तुम्ही म्हणा सर मी जर इथं ठेवलं सेवन्थ रँकला तर हा किंग काय करेल, त्याला सरळ सरळ कॅप्चर करेल. मग सेवन्थ रँक ब्लॉक कसा करायचा, तर तुम्ही काय करायचं, इथं सुरुवातीला हा स्टँडिंग लाईन मध्ये जातो क्वीन, स्लीपिंग मध्ये जातो आणि डायगोनल मध्ये पण जातो, म्हणजे स्लॅन्टिंग लाईन म्हणतो. मग आता सेवन्थ रँक ब्लॉक करताना इथे तर आपण जाऊ शकत नाहीये, कारण की हा जो रस्ता आहे तो काय केलाय, राजाने पकडून धरलेला आहे. मग तुम्हाला एकच आहे की क्वीन काय करावं लागेल, डायगोनल मध्ये किंवा तिरप्या पट्टीमध्ये किंवा स्लॅन्टिंग मध्ये क्वीन काय करायचं आहे, G7 ला लावायचं आहे. म्हणजे काय होईल, परत रस्ता बंद होईल. मग त्यावेळी तो किंग C8 खेळा, तुम्ही किंग C3 खेळू शकता. तो किंग D8 खेळा तर तुम्ही किंग D4, कारण की आपण आता राजाला काय करायचं, राजाला पकडण्या चेकमेट करायसाठी राजा कुठे घेऊन जायचं, आपल्याला 6 रँक पर्यंत घेऊन जायचं आहे.
जसं राजा 6 रँकला आला, हा बघा किंग C8 गेलाय, क्वीन काय करेल, राजाच्या मदतीने सपोर्ट घेऊन हा याला चेकमेट करून टाकेल. म्हणजे इथे तीनही रस्ते काय झाले त्याचे बंद झालेत आणि हा राजा काय झालाय चेकमेट झालेला आहे. मग हा झाला अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. तिथं आपण काय करूया, फाईल ब्लॉक करून बघूया. आता आपण रँक ब्लॉक केलाय, थर्ड जो पझल आहे त्याच्यामध्ये आपण फाईल ब्लॉक कसं करायचं ते आपण शिकूया. ओके, तर आता हा थर्ड पझल आहे. या थर्ड पझल मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर राजा हा दोन पद्धतीने ब्लॉक होतोय. एक आहे A7 ना, जे इथून तुम्ही हे पण ठेवू शकता A7. म्हणजे आता तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं की तो किंग G8 खेळता, तुम्हाला काय करावं लागेल, किंग C3, किंग H8, किंग D4, किंग G8, किंग E5, किंग H8, किंग F6, किंग G8 आणि हा तर काय झाला क्वीन G7 ला चेकमेट झाला. मग अजून कुठली पद्धत आहे जिथे फाईल ब्लॉक करू शकतो, तर इथं आपण जर थोडं महाग करून बघितलं तर इथं बघा, हा जो राजा फसलाय कॉर्नरला फसला म्हणजे कोपऱ्याला, तर तुम्ही रँक तर ब्लॉक करू शकता. मग तुम्हाला असं वाटलं की रँक ब्लॉक नकोय, तर तुम्ही इथं जर H फाईलला असाल तर ह्याच्या वरचं जे फाईल आहे G, त्याला तुम्ही क्वीन G1 हा ठेवून राजाला बंद करू शकता. म्हणजे आता राजा वर येऊ शकत नाही. हे पण एक चाल आहे म्हणजे राजाला पकडण्यासाठी. तो काय खेळेल, किंग H7, तुम्हाला खेळायचा आहे किंग C3, तो H6, किंग D4, किंग H5, किंग E5, किंग S6, किंग F6, किंग S7 आणि इथं काय होईल, क्वीन G7 चेकमेट. ओके, तर आपण हे तीन तुम्हाला पद्धत शिकवलेल्या आहेत. क्वीन सेवन्थ रँक ब्लॉक हे पण शिकवलेलं आहे आणि फाईल कसं ब्लॉक करायचं ह्या शेवटच्या पझल मध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे. हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आणि मी आणि ओके, तर आपण इथं थांबूया.